नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन. सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक रुग्ण. चौकशीचा सपाटा, नियम पाळण्यासाठी अटापिटा. खरेदीसाठी धडपड, भाजी विक्रेत्यांची परवड. पांगुळगली येथे रस्त्यांचे काम पुन्हा सुरू. आमदार अनिल बेनके यांनी केली राकसकोप जलाशयाची पाहणी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या केंद्राला एमईएस तर्फे 25,000 रुपयांची देणगी. नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची पालकमंत्र्यांची सूचना. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील. अखेर राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच हा वाढीव आणि कठोर निर्बंधांचा लॉकडाऊन 14 दिवसांचा राहणार आहे. या काळात नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील वर्षी नागरिकांनी अनुभवलेली कठोर नियमावली आता पुन्हा अंमलात आणावी लागणार आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून समाधानकारक यश मिळाले नसल्यामुळे आता हा लॉकडाऊन लागू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन घोषित करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता याबाबत निर्णय झाल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. अशा अंदाजाने ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 24 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी निश्चित केलेल्या नियमावलीनुसार नागरिक आपले दैनंदिन व्यवहार करून घेत आहेत. आता या लॉकडाऊनची मुदत दिनांक 10 मे रोजी संपणार होती. मात्र परिस्थिती अद्याप गंभीर असल्यामुळे नव्याने मुदतवाढ देण्याचा विचार सुरू होता. त्यासाठी दिनांक 22 मे पर्यंत सध्याची परिस्थिती सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक रुग्ण. देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3,915 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवशीच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास 2,000 वाढ झाली आहे. तर 3,915 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 1,76,12,351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,14,91,598 वर गेला आहे. आतापर्यंत 2,34,083 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 36,45,164 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. चौकशीचा सपाटा, नियम पाळण्यासाठी अटापिटा. शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने खबरदारी म्हणून बेळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. चन्नमा चौक, क्लब रोड, गोवा वेस्ट, अशोक सर्कल, केली रोड येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस दुचाकी स्वार, 4 चाकी, माल वाहतूक करणारी वाहने अडवून चौकशी करत आहेत. राज्यात कोरोना कर्फ्यू लागू असताना कामाशिवाय बाहेर फिरू नये असे आवाहन प्रशासनाने केले. तरी देखील काही जण कोणतीही खबरदारी न घेता फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत किराणा बाजार खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालय, औषध दुकाने दिवसभर सुरू ठेवण्यात आली आहेत. कोणते तरी निमित्त करून कुणी बाहेर फिरत असेल तर त्याची खातरजमा करून घेऊन पोलीस शहरात प्रवेश देत आहेत. मात्र विनाकारण फिरताना दिसून आल्यास माघारी पाठवत आहेत. खरेदीसाठी धडपड, भाजी विक्रेत्यांची परवड. लॉकडाऊनची कार्यवाही गतिमान झाल्यामुळे शहराचे सर्व व्यवहार कोलमडले आहेत.
लहान मोठ्या अशा अनेक व्यवसायांचे चक्र थांबले असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। भाजी बाजारात विक्रीसाठी लांबवरून भाजी आणणाऱ्या विक्रेत्यांना वेळापत्रकाचा फटका बसत आहे। उपलब्ध वेळात भाजीची विक्री करून न झाल्यास तशाच पद्धतीने भाजी माघारी न्यावी लागत आहे। भाजी बाजारात भाजीची उचल ठप्प होत असून त्यामुळे विक्रेत्यांचे हाल होत आहेत। एकीकडे ग्राहकांची खरेदीसाठी धडपड सुरू आहे, मात्र भाजी विक्रेत्यांची परवड सुरू झाली आहे। लॉकडाऊन अपरिहार्य असल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। सकाळच्या सत्रात व्यवहारांची घाई गडबड संपल्यानंतर बाजारपेठ पूर्णपणे ठप्प होत असून पुन्हा एकदा शहर शांत होत आहे। शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह शहापूर, टिळकवाडी, अणगोळ या उपनगरी भागात देखील असेच दृश्य आहे। शहरातील इतर उपनगरे देखील शांत झाली असून नागरिकांचे व्यवहार कोलमडले आहेत। पांगुळ गल्ली येथे रस्त्याचे काम पुन्हा सुरू। पांगुळ गल्ली येथे रस्त्याच्या कामाला शुक्रवारपासून पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे। गेले काही महिने पांगुळ गल्ली कॉर्नर येथील सीडी वर्क करून हा रस्ता खराब झाला होता। या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे। सुमारे 10 लाख खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार हे काम सुरू झाले आहे। आमदार अनिल बेनके यांनी केली राकसकोप जलाशयाची पाहणी। कोरोनाचा आणि वाढत्या रणरणत्या उन्हाचा सामना करणाऱ्या बेळगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। किमान येत्या 15 जून पर्यंत तरी त्यांना पाणी टंचाई भासणार नाही। तोपर्यंत पुरेल इतका साठा राकसकोप आणि हिडकल जलाशयात उपलब्ध आहे। मात्र कोरोना संकटाची जाणीव ठेवून नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता ते जपून वापरावे असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे। आमदार बेनके यांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी केली। जलाशयातील उपलब्ध पाणी साठा, पाण्याच्या वापराचे रोजचे प्रमाण, भविष्यात लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि अन्य विषयांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या केंद्राला एमईएस तर्फे 25,000 रुपयांची देणगी। मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस संघटनेतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिरात विलगीकरण केंद्र सुरू केलेल्या केंद्राला 25,000 रुपयांची देणगी देण्यात आली। यावेळी प्रास्ताविक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले। या प्रसंगी शिवाजी एन अतिवाडकर, उद्योगपती सुरेश गोविंद रेडकर यांनी प्रत्येकी 11,000 रुपये देणगी दिली। या प्रसंगी सुरेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे शुभम शेळके यांनी आभार मानले। नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची पालकमंत्र्यांची सूचना। बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी 24 तास यंत्रणा राबवा। कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गसूचीचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा असा आदेश कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिले। येथील विश्रामगृहात त्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी ते बोलत होते। या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, नवनिर्वाचित खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, आमदार महांतेश दोड्डगौडर, जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार, बीम्स संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ आदी उपस्थित होते। बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट।
सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रायबाग येथील 65 वर्षीय नगरसेविकेचा दिनांक 6 रोजी मृत्यू झाला। ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईक आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। याबाबत अधिक माहिती अशी, सध्या कोरोना संसर्ग वेगाने सुरू आहे। प्रशासनाकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असून नियम पालनाचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच कोविड सेंटर सुरू करून दिलासा देण्यात येत आहे। त्यानुसार 30 बेडचे कोविड सेंटर येथे सुरू केले आहे। तेथे नगरसेविकेवर उपचार सुरू होते। उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला। ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि नागरिकांनी केला। तसेच संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी कोविड केंद्र परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। कंगराळी खुर्द गावात कोरोनासाठी जनजागृती। कंगराळी खुर्द गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गावात जागृती फेरी काढून नागरिकांना सतर्क राहून गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। तसेच सूचना देऊनही विना मास्क फिरणाऱ्या, मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई केली जात आहे। गाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने गावात दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू आहे। त्यापैकी बाधित कोण याची कोणालाच कल्पना नाही। गावातील सुद्धा काही लोकांची शहरात वर्दळ आहे। त्यामुळे अतिशय खबरदारीने वागणे गरजेचे असून आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या 6 पेक्षा जास्त बाधित गावात आहेत। ते होम क्वारंटाईन असून तपासणी फार कमी लोकांची झाली आहे। त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई प्रयत्न युद्ध पातळीवर आणि कठोर करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिली। कर्नाटक सरकार दप्तरी वल्लभगडचा उल्लेख गायब। हुक्केरी तालुक्यातील वल्लभगड गावचे नाव कर्नाटक सरकारच्या कोणत्याही दप्तरात नोंद नाही। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वल्लभगड गावचे नाव सरकारी दप्तरात आणि वेबसाईटवर नोंद करण्याचे विनंती पत्र पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे। 1968 पंचायत कायद्यानुसार अद्याप वल्लभगड गावचे नाव कर्नाटक सरकारच्या कोणत्याही दप्तरात नोंद नाही। 1942 मधला या गावाचा उल्लेख असलेला कागद शंकराचार्य मठ संकेश्वर आणि संस्थान मठ निडसोशी येथेही मिळालेला आहे। मुंबई आणि बेळगाव गॅझेटमध्येही या वल्लभगड गावचा उल्लेख सापडला आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी प्रमुख गडकोट्यांच्या रक्षणासाठी कर्नाटक महाराष्ट्र स्वराज्य सीमेलगत अनेक गडकोटांची पुनर्बांधणी आणि निर्मिती केली। त्यातील सभासद बखरमधील 111 किल्ल्यांपैकी एक म्हणून संकेश्वर नजीक वल्लभगडचा उल्लेख आहे। ग्रामपंचायत आणि सरकारी वेबसाईटवर हरगापूर या एकाच गावची नोंद आहे। शेतकऱ्यांना ज्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले त्या वेबसाईटवर वल्लभगड गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत। वल्लभगड गाव गेले कुठे असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। रमजान बाजार 10च्या आत बंद। मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून रोज सकाळी 6 ते 10 या वेळेत खडे बाजार येथे बाजार भरत आहे। मात्र सकाळी 10च्या आतच बाजार बंद करण्याच्या सूचना बंदोबस्तासाठी असलेले पोलीस देत आहेत। कोरोनाचा प्रसार शहरात वेगाने होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे। रमजान ईद निमित्त बाजारात गर्दी होईल म्हणून खडे बाजार, भेंडी बाजार आणि मेणसी गल्ली येथे अडथळे उभा करून लोकांना खरेदीसाठी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे। तरी देखील मुस्लिम बांधवांनी थोड्या प्रमाणात खरेदीसाठी गुरुवारी गर्दी केली होती। खडे बाजारात बॅरिकेड्स घातल्याने खरेदीसाठी केवळ खडे बाजारातच प्रवेश होता। मुस्लिम बांधवांनी तयार कपडे,
चपला, दैनंदिन वापरातल्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ, सुकामेवा याची खरेदी केली। सकाळी 9:30 नंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी बाजार बंद करण्यास भाग पाडले। त्यामुळे व्यापाऱ्यांनी लावलेली दुकाने बंद करून पोलिसांना सहकार्य केले। कोरोनासाठी 1947 बेड उपलब्ध। जिल्ह्यात 770 बेड तर 53 खासगी रुग्णालयात मिळून 1947 बेड कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली। शासकीय कोविड केंद्रात ICU मध्ये 137 व्हेंटिलेटर्स तर 77 ऑक्सिजन बेड आहेत। जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे। जिल्ह्यात 6,24,485 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे। लसीकरणाचे उद्दिष्ट 40.87% इतके पूर्ण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले। चामराजनगर येथे ऑक्सिजन अभावी कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बाबत खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार मंगळवार दिनांक 4 रोजी खासगी रुग्णालयात ऑक्सिजन न मिळालेल्या 21 बाधितांना बिम्समध्ये दाखल करून जीवदान देण्यात आले। वाढदिवसाचे औचित्य साधून सुवर्ण सिंहासनासाठी मदत। कंगराळी खुर्द येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून दिवसाची सुरुवात करावी, तसेच अनाठायी खर्च टाळून त्या दिवसाचा पूजेचा खर्च स्वतः करून आपल्या इच्छेनुसार सुवर्ण सिंहासनाला सहकार्य करण्याचा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे। गेल्या महिन्यात बलिदान मासाच्या प्रारंभी काही धारकऱ्यांनी हा उपक्रम सुचवला। त्याला सर्वच धारकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे। त्यानुसार गेल्या महिनाभरात तुषार अर्जुन पाटील, मितेश बाबू पावशे, महेश धामणेकर, साईराज पावशे, ओंकार विठ्ठल पाटील, वेदिका भरत पाटील या धारकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून आपल्या वाढदिवसा दिवशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून सुवर्ण सिंहासनासाठी रुपये 500 पासून 2,500 पर्यंत सहकार्य केले आहे। ऑक्सिजन टँकरला अपघातामुळे नुकसान। बळ्ळारीहून बेळगावकडे लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या ऑक्सिजन टँकरची आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मुतनाळ गावाजवळ घडली। सुदैवाने या अपघातात ऑक्सिजन गळती किंवा प्राणहानी झालेली नाही। बळ्ळारी येथून बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात होता। राष्ट्रीय महामार्गावरील मुतनाळ गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला। ऑक्सिजन वाहू टँकरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील लॉरीला धडक दिली। ही धडक एवढी जबरदस्त होती की धडक बसताच टँकरचा टायर फुटून एक्सल मोडला। सुदैवानेच या अपघातात स्फोट, ऑक्सिजन गळती किंवा प्राणहानी झाली नाही। महाराष्ट्र मैदानात आखाड्याचे पूजन। ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीची यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली। अत्यंत साध्या पद्धतीने धार्मिक विधी पार पडल्या। येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान म्हणजे दक्षिण भारतातील एक नावाजलेले मैदान म्हणून ओळखले जाते। मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही लोकमान्य केसरी कुस्त्या रद्द झाल्या। मात्र आखाडा कमिटीने आखाड्याची पूजा केली। लोकमान्य सोसायटीतर्फे दरवर्षी या मैदानाला तब्बल 5 लाख रुपये दिले जातात। त्याचबरोबर इतर मान्यवरही मोठ्या हौशीने मदत करतात। त्यातूनच हा आखाडा गेली अनेक वर्षे यशस्वीरित्या भरविला जात आहे। मात्र कोरोनामुळे 2020 आणि 2021 या वर्षी या कुस्त्या रद्द झाल्या। त्याबद्दल कुस्ती शौकीनातून नाराजी व्यक्त होत असली तरी महाभयंकर कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई इंडियन्सतर्फे परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवणार। कोरोना संकटामुळे IPL स्थगित करण्याचा निर्णय BCCI कडून घेण्यात आला आहे। IPL पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं BCCI कडून स्पष्ट करण्यात आलं। IPL स्थगित झाल्याने खेळाडू आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत। यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरूप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे। चेल्सीची रियाल माद्रिदवर मात।
चेल्सीने उपांत्य फेरीवर निर्विवाद वर्चस्व गाजवत बलाढ्य रियाल माद्रिदचा 2-0 असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली। आता इंग्लंडच्या चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या दोन संघांमध्ये 21 मे रोजी टर्की येथे जेतेपदाची लढत होईल। भारतात भरवण्यात आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, अध्यक्ष सौरव गांगुलींचं टीकाकारांना उत्तर। यंदाचा हंगाम काही खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे स्थगित करण्यात आला आहे। यानंतर कोरोनाचं देशात संकट सुरू असताना IPL स्पर्धा का भरवण्यात आली अशी टीका केली जाऊ लागली आहे। कोरोना वाढत असताना मुळातच IPLचं आयोजन करायला नको होतं अशी देखील प्रतिक्रिया उमटू लागली आहे। या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। IPL स्पर्धेचं आयोजन करून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही असं स्पष्ट मत सौरव गांगुलींनी मांडलं आहे। शेवंता रुक्माण्णा पाटील यांचे निधन। पाटील गल्ली कंगराळी खुर्द येथील रहिवासी श्रीमती शेवंता रुक्माण्णा पाटील वय 80 यांचं आज सकाळी 10:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 करते चिरंजीव आणि 4 कन्या, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे। इंजिनियर आणि गावडे कमिटीचे अध्यक्ष तसेच स्मार्ट न्यूजचे कंगराळी खुर्द येथील प्रतिनिधी मधु पाटील यांच्या त्या मातोश्री होत। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे। अनंत महादेव देवलतकर यांचे निधन। दोड्ड होसूर तालुका खानापूर येथे रहिवासी हबप अनंत महादेव देवलतकर वय 62 यांचे शुक्रवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, 3 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। अनंत रामा नेसरीकर यांचे निधन। कोरेगल्ली शहापूर येथे रहिवासी आणि प्रसिद्ध पैलवान अनंत रामा नेसरीकर वय 57 यांचे शुक्रवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 10 मे रोजी शहापूर स्मशानभूमीत सकाळी 8 वाजता होणार आहे। यशवंत पाटील यांचे निधन। घोटगाळी तालुका खानापूर गावचे रहिवासी आणि नंदगड मार्केटिंग सोसायटीचे संचालक यशवंत धाकलू पाटील वय 52 यांचे गुरुवार दिनांक 6 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे। त्यांनी घोटगाळी ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन म्हणून 5 वर्षे सेवा केली आहे। घोटगाळी कृषी पत्तीन सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक होते। नारायण देवाप्पा हलगेकर यांचे निधन। टोपिनकट्टी तालुका खानापूर येथे रहिवासी निवृत्त जवान नारायण देवाप्पा हलगेकर वय 55 यांचे गुरुवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली असा परिवार आहे। सुभाष संतू बराटे यांचे निधन। कंगराळी खुर्द येथील मार्कंडेय हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुभाष संतू बराटे यांचे आज शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे। एक हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती। कोरोना काळात ई-लर्निंगच्या माध्यमातून 10वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले, तसेच समन्वयक म्हणून काम केले। कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्याकडून त्यांना गौरविण्यात आले होते। तसेच सागर B.Ed कॉलेजच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे ते मानकरी होते। दिनेश सुतार यांचे निधन। रामा मेसरी अड्डा येथे रहिवासी दिनेश सुतार वय 33 यांचे गुरुवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे। ते BN7 या माध्यम संस्थेचे कर्मचारी होते। शोभा भरत मिराशी यांचे निधन। शिवठाण तालुका खानापूर येथे रहिवासी शोभा भरत मिराशी वय 47 यांचे शुक्रवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।